काही मिटिंग होती आणि 50 लोक जमलेले म्हणून त्यांना मिटिंग कॅन्सल करून जावं लागेल. परंतु आपल्याकडे जी मंडळी बघतात ती सत्तेसाठी नाही तर एका विचारासाठी प्रामाणिक आहे आणि त्याचा लढा आम्ही सगळ्यांनी समाजाच्या काळामध्ये घेऊया. खरं तर सत्तेच्या लोकांना वाटतंय की आपल्याकडे लोक येतात हे आपल्या विचारावर आपल्यावर प्रेम करून येतात, पण तसं नसतात, ते सत्तेसाठी येतात. आज आपण बघितलं असेल की काही लोक निवडणुकीच्या वेळी बरोबर त्यांनी सत्ता कुठे असतील या दृष्टीने बघितलं आणि त्या दृष्टीने त्याकडे गेले. परंतु भास्करराव असतील, अरुण सावंत असतील, रघुबाई असतील, आम्ही सगळी मंडळी एका विचाराशी प्रामाणिक आहोत. तुमच्यासारखे अनेक मंडळी सुद्धा आज अनेक नगरसेवक आमचे निवडून आले, त्यांना सुद्धा अनेक आमचं होतं की आमच्यातनं राग होतं. खरं तर या जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या वेळी 25-30 उमेदवार हे आमच्याकडे गेले. जिल्ह्यातले 25-30 उमेदवार हे शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना त्यांनी सोडून निवडणुकीत उभं केलं आणि त्यामुळे आपण हा शिवसेना आम्हाला खात्री आहे की शिवसेना हा कार्यकर्ता निर्माण करण्याचा कारखानाच आहे. आज उद्धव साहेबांच्या विचारानुसार आपण नवीन कार्यकर्ते घडत असतो. म्हणूनच किती लोक गेले तरी आपल्याकडे कार्यकर्ते घडत असतात. आपण यावेळी कुठल्याही खचून न जाता आपण बघितलं असाल की राज्यामध्ये, देशामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे. अदानीचे मीटर आहे, फक्त 4 कोटी रुपये दिवसाला शेतकऱ्यांना मिळाली आहे. आज जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था तर गेल्या वर्षभरात 1 कोटी रुपये मिळाल्या रस्त्यांची अवस्था आपण बघताय. अशा सगळ्या गोष्टी आहेत, परंतु लोकांना पर्यंत आपण पोहोचल्या पाहिजे. आज निवडणुकीमध्ये फक्त पैसे किती देणार तो सत्ताधारी स्पर्धेमध्ये स्पर्धा होती. त्या स्पर्धेत सुद्धा आपण निष्ठेने ताकदीने आपण लढलो. ही खरं आपल्या सर्वांची ताकद ह्या पुढच्या काळामध्ये सुद्धा राहिली पाहिजे.